हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात. तर आपण इथं ब्लाउजचा मागचा जो पार्ट आहे तो अस्तर आणि ब्लाउज इथं आपण इथं कट करून घेतलेला आहे. तर हे आहे आपलं ब्लाउज पीस. आपण इथं अस्तरवर मार्जिन करूया. उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. त्याची रुंदी आपण टोटल 11 घेणार आहोत. गळा रुंदी आपल्याला 2.5 म्हणजे 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचावर इथं मार्जिन करून घेऊया. त्यानंतर गळ्याची उंची आपल्याला 11 घ्यायची आहे. आपण अशा प्रकारे लाईन ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर इथं आपण गळ्याचा शेप देणार आहोत. गळ्याचा शेप आपण इथं पान आकारामध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण इथं कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडला आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे गळ्याच्या साईडला आपल्याला 1.5 इंचावर मार्जिन करून घेणार आहोत. गळ्याच्या साईडला पण अशा प्रकारे आपल्याला पान गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण गळ्याला इथं मार्किंग करून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण इथं ब्लाऊज घेतलेला आहे. ब्लाऊजवरती अस्तर ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण गळ्याला टीप टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आतला जो कपडा आहे आपण कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण आतला गळा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथं गळ्याच्या साईडला छोटे छोटे आपण कट्स देणार. ब्लाऊजला पलटून घेऊया अशा प्रकारे. आता साईडला आपल्याला दुसऱ्या कलरचा कपडा लावायचा आहे. त्यासाठी इथं आपण ब्लॅक कलरवाला घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा तुमच्या ब्लाऊजला कोणता मॅच होईल तो कपडा तुम्ही घेऊ शकता. शिलाई टाकताना आपला कपडा इकडं तिकडं होऊ नये म्हणून इथं पिन लावून घेणार आहोत. आणि आता गळ्याच्या साईडला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. तर गळ्याच्या साईडला आपण इथं टीप टाकलेली आहे. आता बाहेरच्या साईडला आपण जिथं मार्जिन केलेलं आहे तिथं आपण टीप टाकून घेऊया. जिथं आपण मार्किंग केले आहे त्यावरच बरोबर टीप यायला पाहिजे. गळ्याच्या साईडला पण आपण टीप टाकून घेतलेले आहे. आता जो आतला जो कपडा आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण आतला कपडाही कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला जो वरचा जो कपडा आहे साईडचा तो कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे वरच्या साईडचा पण आपण कपडा कट करून घेतलेला आहे. आता गळ्याच्या साईडला इथं आपल्याला पायपिंग लावून घ्यायचं आहे. पायपिंगसाठी पण इथं आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे 1.5 इंचाचा आणि डबल फोल्ड करून
गळ्याच्या साईडला टीप टाकत आहोत. तर अशा प्रकारे गळ्याच्या साईडला इथं आपण पट्टी लावलेली आहे. इथं आपण छोटे छोटे कट्स टाकूया आता साईडला. त्यानंतर आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून वरच्या साईडला टीप टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण गळ्याला पायपिंग लावून घेतलेले आहे. आता खालच्या साईडला आपल्याला पॅच लावून घ्यायचा आहे. म्हणून इथं पॅचसाठी आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाऊजचा. इथं डबल फोल्ड करून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. त्यानंतर इथं कट करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला पॅचसाठी आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं वरच्या साईडला टीप टाकून घ्यायचा आहे गोलाकारमध्ये. टीप आपण टाकलेली आहे. आता पलटून घेऊया. परत आपल्याला वरच्या साईडला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. टीप आपल्याला अशी मारायची की जो खालचा अस्तर आहे तो वरी नाही दिसला पाहिजे. त्यानंतर इथं पॅचच्या वरच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. वरच्या साईडला आपण लेस लावलेली आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडला पण अशा प्रकारे लेस लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला पॅच तयार झालेला आहे. ब्लाऊजच्या खालच्या साईडला ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपण टीप मारून घेऊया आता. तर आपण इथं पॅच लावून घेतलेला आहे. आता गळ्याच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावायचा आहे, म्हणजे आपला गळा छान दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण गळ्याला लेस लावून घेतलेला आहे. आता गळ्याच्या साईडला पण आपण लेस लावून घेणार आहोत. आतला कपड्याचा जसा आकार आहे तसाच आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. एका साईडला आपण इथं लेस लावून घेतलेलो आहोत. अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपण दोन्ही साईडला लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला इथं लटकन लावून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण लावून घेऊया. दोन्ही साईडला इथं आपण लटकन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला इथं बटन लावून घेणार आहोत. तर असा आहे आपला गळ्याचा फायनल लुक. खूपच सुंदर दिसत आहे, बघू शकता तुम्ही. अगदी वेगळ्या पद्धतीने आपण इथं ब्लाऊज डिझाईन बनवलेला आहे. जर तुम्हाला डिझाईन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन तुम्ही कटिंग स्टिचिंग स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत